वरुण सरदेसाई यांना विधान भवन परिसरात धक्काबुक्की। उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की झाल्याचा सरदेसाई यांचा आरोप। गद्दार बोलण्यावरून अनिल परब आणि शंभूराज देसाई भिडले। देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, परबांचा वार। तर गद्दार कुणाला बोलतो, बाहेर ये तुला दाखवतो, देसाई संतापले। आयकर विभागाची नोटीस आल्याची मंत्री संजय शिरसाट यांची जाहीर कबुली। यंत्रणा त्यांचं काम करतात, वक्तव्यानंतर सारवासारव। मोदींना निवृत्तीचा सल्ला दिलाय, राऊतांचं वक्तव्य। 75ची शाल अंगावर पडली की बाजूला व्हावं, मोहन भागवत यांचं वक्तव्य। याच वक्तव्याचा आधार घेत राऊतांचा मोदींवर निशाणा। निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सांगितला रिटायरमेंट प्लॅन। तर हे देशासाठी शुभ संकेत, राऊतांचा शहांना टोला। गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंच्या भेटीगाठी। शिवतीर्थावर दाखल होत राज ठाकरेंचे घेतले आशीर्वाद। उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, दिल्लीमध्ये मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती। रात्रीची दिल्लीवारी करून शिंदे मुंबईत परतले। मासिक पाळी आली का हे तपासण्यासाठी विद्यार्थिनींची कपडे काढून तपासणी। शहापूरच्या शाळेतील धक्कादायक प्रकार, मुख्याध्यापिकेसह 8 जणांविरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई। शहापूरच्या घटनेचे विधानसभेमध्ये सुद्धा पडसाद, प्रकरण अतिशय गंभीर। नाना पटोलेंनी उपस्थित केला मुद्दा। तर मनीषा कायंदे, चित्रा वाघ यांच्याकडून सुद्धा कारवाईची मागणी। जनसुरक्षा विधेयक आज सभागृहात मांडण्यात येणार। जनसुरक्षा विषयक संयुक्त समितीचा अहवाल समोर, विधेयकाला मात्र विरोध अजूनही कायम। कागलच्या समरजित खाटके यांच्याकडून पक्षांतरासाठी चाचपणी सुरू असल्याच्या चर्चा। फडणवीस आणि बावनकुळेंची घेतली भेट। विधानसभेत शरद पवारांच्या पक्षातून लढलेले घाटगे पराभूत। संजय गायकवाड यांनी मारहाण केलेल्या कॅन्टीन चालकाचा परवाना रद्द। एफडीएच्या चौकशीनंतर अजंता कॅटरर्सचा परवाना रद्द करण्याचा निर्णय। मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट। मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या सिंदूर पुलाचं लोकार्पण। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण। लोकल ट्रेनच्या गर्दीचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर। 15 ऐवजी 18 डब्यांच्या लोकल सुरू करण्याची मागणी। गर्दीवर तोडगा काढण्यासाठी पर्यायांची चाचपणी। नागपूर विभागामध्ये पुरामुळे 7 जणांचा मृत्यू, 1000 पेक्षा जास्त घरांचं नुकसान। 13 तालुक्यांना सर्वाधिक फटका। संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं। नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूर, नद्यांचं पाणी रस्त्यावर, अनेक घरं पाण्याखाली। आजही विदर्भाला हवामान खात्याचा येलो अलर्ट, पावसाचा जोर कायम राहणार। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। जायकवाडी यंदा पूर्ण क्षमतेनं भरणार। 2 महिने आधीच नाशिकचं पाणी जायकवाडीत। सध्या 60% अधिक पाणीसाठा। अर्ध्या मराठवाड्याची चिंता मिटली। उजनी धरणाची 100%कडे वाटचाल। पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची तहान भागणार। उजनीमधून विसर्ग सुद्धा सुरू। अलमट्टी प्रकरणी महाराष्ट्र स्वतंत्र दावा करणार। सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। केंद्राला सुद्धा साकडं घालणार। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं साईंच्या शिर्डीमध्ये अलोट गर्दी। पार पडली मिरवणूक। रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं। गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिरात मोठी गर्दी। राज्यातील इतर मंदिरांमध्ये सुद्धा भक्तींची रांग। आळंदीमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिनी व्यासपूजा। राज्यामधील गणेशोत्सवांसाठी तर गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी। राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित। मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत घोषणा। संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई।
आतापर्यंत 5,500 मालमत्तांची पाडापाडी, अनेकांचे संसार रस्त्यावर. राजधानी दिल्लीला भूकंपाचे धक्के, 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप. भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा दिल्ली हादरली. अंतराळवीर शुभांशु शुक्लाकडून अंतराळ स्थानकात मेथी आणि मुगाची शेती, तेच अंकुर पृथ्वीवर आणणार, पुढील पिढ्यांचं संशोधन होणार. मुंबईकरांचा गुन्हेगार तहव्वूर राणाविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल. भारतात विविध ठिकाणी हल्ले घडवून आणण्याच्या कटामध्ये राणाचा सहभाग. मुंबई हल्ल्यात पाकचा हस्तक असल्याची सुद्धा कबुली. आणि भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी आजपासून सुरू होणार. आतापर्यंत मालिकेत 1-1ची आघाडी. आजच्या सामन्यामध्ये भारताकडून बुमराचं कमबॅक, तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरचं कमबॅक.